महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आदिवासी समाजाचे नेते तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालंय। गेल्या 1.5 महिन्यांपासून ते ब्रेन स्ट्रोकने आजारी होते। त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता अकोले तालुक्यातल्या मूळ गावी अर्थात राजूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत। माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांचं दुःखद निधन झालेलं आहे व आपण सध्या अकोले तालुक्यामध्ये आहोत व या ठिकाणी जर पाहिलं तर मधुकर पिचड यांच्या निधनानंतर त्यांचा चाहता वर्ग आहे तो रोडवरती आलेला आहे। त्यांचे फोटो या ठिकाणी घेतलेले आहे। आपण जर पाहिलं तर होर्डिंग लागलेले आहेत। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देण्यात येत आहे। नक्की अकोले तालुक्यातील व पिचड यांच्या कार्यकर्त्यांची नक्की काय भावना आहेत या जाणून घेऊया। काय सांगाल बरं, पिचड साहेब सध्या तुमच्यात राहिलेले नाहीयेत, काय भावना आहेत? प्रचंड वेदना होत आहेत। पिचड साहेब आम्ही अकोले तालुक्याला सोडून गेलेले आहे, तर प्रचंड वेदना होत आहे। आज आम्ही कळस गावातील सर्व ग्रामस्थ आज संपूर्ण आमचं कळस गाव हे बंद ठेवून, आपले सर्व दुकानं बंद ठेवून, व्यापार बंद ठेवून आज आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। पिचड साहेब हे अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आणि जलनायक म्हणून ओळखले जातात। अकोले महाविद्यालयामध्ये त्यांचा अंतिम दर्शनाचा कार्यक्रम 12 वाजता होईल। त्यानंतर दुपारी 1 वाजता मधुकरराव पिचड कॉलेज जे राजूर मध्ये आहे त्या ठिकाणी त्यांचा अंत्यदर्शनाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी त्यांचा देह आणला जाईल आणि त्यानंतर मधुकरराव पिचडच्या विद्यालयामध्ये ज्या प्रांगणामध्ये पिचड साहेबांचा अंतिम संस्कार या ठिकाणी आयोजित केला आहे। या अंत्यविधीला राज्यातील दिग्गज नेते देखील हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे। आदेश वाकळे, लोकशाही मराठी, अकोले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।